श्री रामनवमीचे प्रवचन 3. राम दयाळू आहे. त्यानं काहीही केलं तरी ती दयाच आहे. आत बाहेर दयाच दया. दया मूर्तीच तो. त्याचा क्रोधही दयारूपच. रामानं शत्रूला मारलं पण मरणात उद्धार केला. रामाचा कोपही कल्याणकारक, म्हणूनच रामचरित्र गोड. रामाचा ध्यास लागला पाहिजे. दशरथाला रामाचा विरह झाला. राम राम म्हणत म्हणत प्राण गेला. त्याला सद्गती मिळाली. जटायूला मोठा आनंद झाला की मरतेवेळी रामाचं दर्शन झालं आणि त्याला पाहत पाहत राम राम म्हणत म्हणत प्राणोत्क्रमण झालं. मारीचाला रावण म्हणाला, सुवर्ण मृग हो आणि कपटानं रामलक्ष्मणांना सीतेपासून दूर ने, मग मी सीतेचं हरण करीन. मारीच प्रथम कबूल होईना. रावण म्हणाला, तू जर माझं ऐकलं नाहीस तर मी तुला ठार मारीन. मारीच मनात म्हणाला, रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्याच हातून मेलेलं काय वाईट. रामरूप पाहत पाहत त्याने प्राण सोडला. त्यालाही रामाने आत्मस्वरूपात मिळवलं. रावणाला मंदोदरी म्हणत होती, महाराज तुम्ही महान अपराध केलात. रामाची सीता त्याला देऊन टाका. मंदोदरीने फार उपदेश केला, त्यामुळे त्याचं मन विचलित झालं. त्याच्या मनात सात्विक भाव उगवला. सीता देऊन टाकावी असं त्याला वाटलं. इतक्यात नारद आले. ते म्हणाले, अरे सीतेला सोडू नकोस. तिला सोडलंस तर रामाच्या हातून मरण्याचं भाग्य तुला मिळणार नाही. म्हणून रावणाने रामाच्या हातून मृत्यू पत्करला आणि त्याच्या देखत प्राण सोडला. रामाची सर्वच कृती गोड, आकृती गोड. मग त्याच्या नामात किती गोडी असली पाहिजे. पण आपल्या अंतरात थोडा तरी सद्भाव, विश्वास पाहिजे. अंतरी थोडं तरी नामप्रेम असावं. मग नामस्मरणात फार आनंद येईल. आपल्यामध्ये प्रेम नाही असं आपल्याला वाटतं. पण प्रेम नाही कसं? प्रेम आहे, पण ते आपण प्रपंचात लावलं आहे. तेच रामनामात लावायचं आहे. त्यासाठीच रामचरित्र ऐकावं. आपल्याला जुळणारं असंच रामचरित्र आहे. प्रापंचिकाला ते आदर्श रूप आहे, म्हणून त्याचं अखंड स्मरण करावं. आपण रामाला अनन्य शरण जाऊया, मग तो सर्व अडचणी दूर करील. राम आपल्याला बोलवता आहे, पण आपणच काम पुष्कळ असल्यामुळे जाऊ इच्छित नाही. खरं ना? आणखीन काय सांगावं बरं? आशीर्वाद. श्रीराम.